नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा आणि टाईम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे या विषयावर मी आज तुम्हाला बोलणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी ठराविक काही मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे. मला विश्वास आहे बाळांनो की हा व्हिडिओ संपल्यानंतर यू विल बी एबल टू प्लॅन युअर स्टडी, यू विल बी एबल टू मॅनेज युअर टाईम प्रॉपरली अँड डेफिनेटली दिस व्हिडिओ विल हेल्प यू टू गेट युअर गोल. ओके, बऱ्याच दिवसापासून आपण ऑनलाईन क्लासमध्ये बोलत आहे की विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन केलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेक स्टडी प्लॅन बिकॉज प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट विल गिव यू द प्रॉपर डायरेक्शन टू डू द स्टडी. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल तुमचं स्टडी प्लॅन बनवण्यासाठी, वेळेचं नियोजन करण्यासाठी. ठीक आहे, तर आज जे मी ठराविक मुद्दे मांडणार आहे तुमच्यासमोर, एकदम लक्षपूर्वक ते व्हिडिओ बघा. तुम्ही ते मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित फिट करून ठेवा, कारण खरंच हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्प करेल. तर पहिला मुद्दा आहे बाळांनो, डिसाईड द गोल. गोल डिसाईड करायचं म्हणजे काय नेमकं, की फॉर एक्झाम्पल ह्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला 90%च्या अबोव मार्क्स घ्यायचे, हे तुमचं गोल आहे. जर तुमचं गोल तुमच्यासमोर क्लिअर असेल तर तुमचा प्रवास जो आहे तो गोल अचीव करण्यासाठी जो लागणारा जो प्रवास आहे तो तुमचा सोपा जाईल. कारण तुम्हाला वारंवार गोल तुमच्यासमोर जर असेल तर तुम्हाला लक्षात येईल की यस, मी हा प्रवास कशासाठी सुरू केला आहे, टू अचीव द डिझायर्ड गोल. तो गोल तुम्ही डिसाईड केलेला जर तुमच्यासमोर असा लावून ठेवा, जिथे तुम्ही स्टडी करताय तिथे लावून ठेवा की या सेमिस्टरला मला 90च्या पुढे मार्क्स घ्यायचे. येस, तुमचं गोल क्लिअर असणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा गोल क्लिअर असेल तर तुम्हाला पूर्ण प्रवास तुमचा सोपा जाणार आहे. आता हे झालं तुमचं गोल डिसाईड केल्याबद्दल. तुम्ही गोल डिसाईड केल्यानंतर येस, तुमच्या अभ्यासाचा प्लॅनिंग केलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी त्याचा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे ह्या विषयाबद्दल मी थोडंसं बोलतो. तुमचा अभ्यास हा 3 टप्प्यामध्ये डिवाईड केलेला असला पाहिजे. त्याच्यामधला पहिला पार्ट आहे रीडिंग. रेग्युलरली तुमचा जो अभ्यास आहे, येस, तुम्ही जो दिवसाचा टाईम मॅनेजमेंट केलेला आहे त्याच्यामध्ये पहिला अभ्यासाचा पार्ट असला पाहिजे रीडिंग. प्रॉपर रीडिंग झाल्यानंतर दुसरा पार्ट असेल रायटिंग, जे तुम्हाला अभ्यास करून वाचून जे समजलेलं आहे त्याच्या नोट्स प्रिपेअर करा. मेक युअर ओन नोट्स. दुसऱ्याच्या नोट्सवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या नोट्स, तुम्हाला स्वतः काय समजलं हे तुम्ही स्वतः तयार करा. आणि अभ्यासाचा तिसरा टप्पा असेल रिव्हिजनचा. सोमवार ते शनिवार तुम्ही जे वाचले, ज्याच्या नोट्स बनवलेल्या आहे, येस, रविवारी तुम्ही नवीन काहीही वाचू नका. सोमवार ते शनिवार जे झालेलं आहे ते तुम्ही ते रविवारी रिवाईज केलं पाहिजे. बिकॉज रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर स्टडी. बिकॉज माणसाचं डोकं असं असतं की तो विसरतो गोष्टी. येस, कालांतरानं काही गोष्टी विसरतो, आणि आपण अभ्यास केलेला हा लॉंगर टाईमपर्यंत आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर दर रविवारी येस 3 ते 4 तास तुम्ही फक्त रिव्हिजनसाठी ठेवायचे. किंबहुना मी तर असं म्हणेल की सोमवार ते शनिवार जर प्रॉपरली तुम्ही जसं अभ्यास ठरवलेला आहे तसा जर होत असेल तर रविवार पूर्ण रिव्हिजनसाठी ठेवा. ही झाली अभ्यासाचे 3 टप्पे. कोणते कोणते 3 टप्पे सांगितले मी तुम्हाला? येस, पहिला टप्पा आहे रीडिंग. रीडिंग झाल्यानंतर तुम्ही रायटिंगकडे जा. येस, मेक युअर ओन नोट्स. आणि तिसरं आहे रिव्हिजन. या 3 टप्प्यामध्ये अभ्यास केल्यानंतर हा अभ्यास जास्त काळ तुमच्या स्मरणात राहतो. हा झाला स्टडी प्लॅन. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर, अभ्यास करत असताना टाईम मॅनेजमेंट कसं करायचं? तुमचे जेवढे विषय आहेत मित्रांनो, प्रत्येक विषयाला काही काही टाईम डिवाईड करून ठेवा. कुणाला सकाळी उठून अभ्यास करायची सवय असते, कुणाला रात्री अभ्यास करायची सवय असते. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. त्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही अभ्यासाचा प्लॅन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सध्या जो काळ सुरू आहे यामध्ये तुम्हाला भरपूर वेळ आहे. तर अशा काळामध्ये तुम्ही कमीत कमी 6 ते 7 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि 6 ते 7 अभ्यास करत असताना प्रत्येक विषयाला काहीतरी वेळ ठरवून द्या की त्या वेळेमध्ये तुम्ही हाच विषय वाचणार. आणि तसा
पर्टिक्युलरली जेव्हा आपण टाईम स्लॉट एका विषयाला ठरवतो, मग टाईम टेबल आपल्यासमोर असल्यानंतर की सकाळी उठल्यानंतर माझा 7 ते 10 ह्या काळामध्ये मी ह्या विषयाला अभ्यास करेल. नंतर थोडासा ब्रेक घेऊन नंतरच्या 2 तासाचा जो स्लॉट आहे तो एका सब्जेक्टसाठी ठेवेल. हा झाला एक टाईम मॅनेजमेंटचा भाग. ह्याच्याबद्दल आपण डिटेल बोलूया नंतर. तर काही विद्यार्थ्यांना अशा अडचणी येतील की अभ्यासाला बसवलं जाणार नाही, थोडा वेळ बसल्यानंतर कंटाळा येईल. तर अशा विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आयडेंटिफाय युअर डिस्ट्रॅक्शन पॉईंट्स. कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मेसेज वाचतो आणि मेसेज वाचल्यानंतर लगेच आपल्याला असं वाटतं की चला व्हॉट्सअप चेक करूया आणि व्हॉट्सअप चेक करणार आणि एक मेसेज चेक करायला जाऊन 1 तास तुमचा तो व्हॉट्सअपवर कधी जाईल तो काही कळत नाही. मग सगळ्यांचे स्टेटस बघा, फेसबुकवर कोणी काही नवीन पोस्ट ॲड केली आहे का बघूया, यूट्यूबवर थोडंसं 5-10 मिनटं सर्फिंग करूया. असं करत करत आपला अभ्यासाचा जो टाईम होता तो कधी निघून जातो हे कळतच नाही. आणि हे जे डिस्ट्रॅक्शन्स पॉईंट आहेत, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, ओके, डिफरंट सोशल मीडिया ॲप्स, तर ह्याच्यापासून दूर राहा. सगळ्यात पहिल्यांदा हे जे डिस्ट्रॅक्शन पॉईंट आहेत हे सुद्धा तुमच्यासमोर असले पाहिजे. लिहून ठेवा एका वहीमध्ये, डायरीमध्ये, की आपण या मुद्द्यांमुळे अभ्यासापासून दूर जात आहे. तर जेव्हा तुम्हाला तुमचे डिस्ट्रॅक्शन पॉईंट लक्षात येतील त्यावेळेस तुम्हाला डिस्ट्रॅक्शन माहीत झाल्यानंतर त्याच्यावर काम करणं सोपं जाईल. म्हणजे दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो मी, आयडेंटिफाय युअर डिस्ट्रॅक्शन पॉईंट्स. आणि एकदा आपल्याला लक्षात आलं की या पॉईंट्समुळे आपण डिस्ट्रॅक्ट होतो आहे, तर नंतर त्याच्यावर आपल्याला काम करणं सोपं जाईल. ठरवून टाका की मी याच वेळेमध्ये मोबाईल बघेल. जसं आपण अभ्यासाचा वेळ ठरवणार आहे तसं मोबाईलचा सुद्धा वेळ ठरवून टाका की मी याच 15 मिनटाच्या काळामध्ये व्हॉट्सअप चेक करेल. मी याच 15 मिनटं म्हणतो आहे मी. नाहीतर तुम्ही स्पेशली टाईम मॅनेजमेंटचे 2 तास जर फक्त व्हॉट्सअपसाठीच ठेवत असाल, इट्स अप टू यू. त्यामुळे तुमचं जे डिसाईड केलेलं गोल आहे ते अचीव नाही होणार. तुम्हाला बंधनं घालून घ्यावे लागतील स्वतःवर की मी फेसबुक बघणार नाही, मी आठवड्यातून 1 दिवस कधीतरी जर पूर्ण सोमवार ते शनिवार मी अभ्यासासाठी यूज केला असेल तर संडेला रिव्हिजन केल्यानंतर मी एखादा मूवी बघेल. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्ही जे सगळ्या गोष्टी ठरवून करायच्या आहे. बिकॉज मॅनेजमेंट शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रँडम डिसिजन मेकिंग विल इफेक्ट ऑन द इफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. रँडम डिसिजन घेतल्यामुळे काय होईल, ऑर्गनायझेशनला त्याचा फटका बसेल. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. एक्झॅक्टली तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपण रोज जर रँडम डिसिजन घेत राहू तर त्याचा आपल्याला तोटा होईल. सगळ्या गोष्टी ठरवून करा, सगळ्या गोष्टींचा प्लॅन तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. तर एकदा डिस्ट्रॅक्शन तुमचे आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांच्यावर बंधनं घाला. ॲटोमॅटिकली यू विल बी बॅक ऑन द डायरेक्शन. जे आपण डायरेक्शन ठरवलेलं आहे, जो आपण प्लॅन केलेला आहे त्याच्यावर तुम्ही परत याल. नंतर मला तुम्हाला बोलायचं होतं की एखादी गोष्ट जर जमत नसेल तर ती खूप वेळा प्रॅक्टिस करा. डिफरंट सब्जेक्ट्स असे असतात ज्याच्यामध्ये भरपूर न्यूमरिकल्स असतात. काही विद्यार्थ्यांना न्यूमरिकल सोपे जातात, काही विद्यार्थ्यांना थेरी सोपी जात असते. जो पार्ट आपल्याला अवघड जातो आहे त्याची खूप प्रॅक्टिस करा. बिकॉज प्रॅक्टिस इज ओनली वे टू मेक परफेक्ट. प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. एवढ्या वेळेस प्रॅक्टिस करा की तुम्हाला ज्याची भीती वाटते, जो पार्ट अवघड जातो आहे तो पार्ट तुम्हाला सोपा वाटायला लागेल. आणि बाळांनो, हीच प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवून टाकेल आणि हेच परफेक्शन तुमचं गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे, तर तिसरा माझा मुद्दा असा आहे की प्रॅक्टिस टू बी परफेक्ट. प्रॅक्टिस करा कशासाठी, परफेक्ट बनण्यासाठी. हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे, मला का नाही जमणार, प्रत्येक गोष्ट मला जमली पाहिजे. तर त्याच्यासाठी जेवढी प्रॅक्टिस आवश्यक आहे तेवढी करा. आणि माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, अनुभवाचे बोल आहेत. जेव्हा आपल्याकडे स्टडी प्लॅन तयार असतो, जेव्हा आपण अभ्यासाच्या वेळा निश्चित करत असतो, दिवसभरातून 6 ते 7 अभ्यास म्हणजे हा खूप मोठा वेळ आहे. आणि भरपूर प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ तुम्हाला भेटत असतो. तुम्हाला असं वाटेल नंतर की खरंच आपण किती वेळ वाया घातलेला आहे. त्यामुळे वेळ वाया घालणं आजपासून बंद करा. पर्टिक्युलरली अभ्यासाच्या वेळा निश्चित करा. आणि अभ्यासाच्या वेळा निश्चित केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतरच ऑटोमॅटिकली वाटायला लागेल की खरंच आपल्याकडे एवढा वेळ होता आणि आपण पूर्वीपासून अभ्यास करायला पाहिजे होता. चला, अजूनही वेळ गेलेली नाही. व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करा. टाईम मॅनेजमेंट विषयाचं कसं करायचं आपण व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला मी बोलतच असेल. तर माझा तिसरा मुद्दा असा होता की प्रॅक्टिस टू बी परफेक्ट. परफेक्ट होण्यासाठी प्रॅक्टिस करा.
विद्यार्थी काही म्हणतील की सर मला 2 तासाच्या वर अभ्यासच करता येत नाही. ठीक आहे, 2 तास कर. आज 2 तास कर, अभ्यास कर. प्लॅन 6 तासाचा असला पाहिजे. 2 तास अभ्यास झालाय ना, उद्या 2.5 तास कर, परवा दिवशी 3 तास कर. असा हळूहळू करत इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स. दुसऱ्यांना दोष देत बसण्याची फार सवय असते आपल्याला. याच्यामुळे अभ्यास झाला नाही, घरच्यांनी मला हे काम सांगितलं म्हणून अभ्यास झाला नाही. ठीक आहे, वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे तुम्हाला. दुसऱ्यांना दोष देत जाऊ नका. काल जर तुम्ही 2 तास अभ्यास केला असेल तर आज मी 3 तास अभ्यास कसा करेल याचं नियोजन करा. रोज तुमच्या परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट असणं गरजेचं आहे. इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स डे बाय डे. आणि एक दिवस असं लक्षात येईल तुमच्या की मला 6 ते 7 अभ्यास करण्याची सवय लागलेली आहे. मग तुम्ही कदाचित एक दिवस जर असं काही कामानिमित्त बाहेर गेला तर तुम्हाला त्या दिवशी काहीतरी मिस झाल्यासारखं वाटेल, आणि तो मिस झालेला म्हणजे तुमचा अभ्यास असेल. अभ्यासाची सवय लावून घेणं, चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात मित्रांनो. सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्यावी लागते. जर तुम्ही नाही उठलात तर उशिरा उठायची सवय ॲटोमॅटिक लागेल. माणसाचं तेच असतं की वाईट सवयी लावून घ्यायच्या नसतात, त्या ॲटोमॅटिकली लागतात. पण चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. सकाळी लवकर उठवत नसेल तर उठा. 8-15 दिवस सुरुवातीला त्रास होईल, पण नंतर सकाळी उठण्याची सवय होईल. तर हे सगळ्या गोष्टी या प्लॅनिंगमध्ये असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला पुढचा मुद्दा सांगणार होतो की इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स डे बाय डे. येस, अडचणी येतील. 6 तास तुम्ही आज ठरवलं आणि उद्या अभ्यास केला असं नका करू. आणि अजून एक मुद्दा की तुम्ही आज ठरवलं म्हणून उद्या 6 तास अभ्यास केला, परवा दिवशी परत आपलं जे चालू आहे ते चालू आहे, असं नका करू. बिकॉज येस, कन्सिस्टन्सी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जो प्लॅन करताय तो अभ्यास कन्सिस्टंटली किती दिवस करताय हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात, मेक युअर गोल व्हेरी क्लिअर की 90% घ्यायचेत ना, तर मला इथून पुढे माझी एक्झाम ज्या दिवशीपर्यंत असेल तिथपर्यंत माझा रेग्युलर स्टडी असला पाहिजे. माझ्या अभ्यासाचं नियोजन असं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. येस, पुढचा मुद्दा होता की कन्सिस्टन्सी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं टाईम मॅनेजमेंट करण्याची प्रोसेस वेगवेगळी असेल. मी त्याबद्दल नाही बोलणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, टाईम मॅनेजमेंटमध्ये कसं करायचं. काही जण 7ला उठतात, काही जण सकाळी 5ला उठतात, काही जण सकाळी 9-10ला उठतात. तर 9-10ला उठणाऱ्या सांगण्यासाठी मला एक सांगायचं आहे की सकाळी ॲटलिस्ट 7ला उठा. असं नका करू की सकाळी 4ला उठा. ठीक आहे, तुम्हाला त्रास होईल, तुमच्या बॉडीला सवय नसेल. तर तुम्ही जेव्हा उठताय तेव्हापासून येस स्लॉटमध्ये अभ्यास करा. मी तुम्हाला सांगितलं की कंटिन्युअस 4 तास अभ्यास करणाऱ्यापेक्षा 1-1 तासाच्या अभ्यासामध्ये 5-5, 10-10 मिनिटाचा ब्रेक जो घेतात त्यांची इफिशियन्सी जास्त असते. येस, एक्झाम्पल डिटेलमध्ये समजून सांगतो की एखादा विद्यार्थी आहे 4 तास कंटिन्यू अभ्यास करतो आहे, आणि एक विद्यार्थी आहे की 4च तास अभ्यास करतो आहे, पण 1 तास अभ्यास झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेतो आहे. त्या ब्रेकमध्ये काही जास्त ताण घेत नाही आहे, दुसऱ्या गोष्टीबद्दल विचार करत नाही, थोडंसं पाणी पितो आहे. तर दोघांनीही 4 तास अभ्यास केला, यांनी कंटिन्यू अभ्यास केला, यांनी ब्रेक घेत अभ्यास केला. तर बाळांनो, हा जो ब्रेक घेतलेला जो अभ्यास केलेला असतो तो आपल्याला लॉंगर टाईमसाठी लक्षात असतो, कारण माइंडवर 1 तासानंतर जो स्ट्रेस आलेला असतो तो रिलीफ करण्यासाठी 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक आवश्यक आहे. तर अशा स्ट्रेस रिलीफच्या ब्रेकमध्ये तुमची इफिशियन्सी जास्त वाढेल. हा 4 तास केलेला अभ्यास ब्रेक घेऊन तो तुम्हाला लॉंगर टाईमपर्यंत लक्षात राहील. ठीक आहे. आणि जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की स्टडी प्लॅनमध्ये 3 पार्ट तुमचे फार इम्पॉर्टंट आहेत, रीडिंग, रायटिंग अँड रिव्हिजन. ठीक आहे, म्हणजे टाईम मॅनेजमेंटबद्दल बोललो आपण, आणि स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे हे सुद्धा बोललो. ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला तुम्हाला 8 दिवस 15 दिवस लागतील, पण विश्वास ठेवा, 1 दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय लागेल. ठीक आहे. पुढचा मुद्दा मला सांगायचा होता की परीक्षा आल्यानंतर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवून अभ्यास कसा करायचा. विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं की सर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं करायचं. तर जेव्हा बाळांनो बघा, परीक्षेची वेळ येईपर्यंत वाट बघू नका. परीक्षेची वेळ येईपर्यंत हाच प्लॅन असू द्या तुमचा. कोणता? येस, टोटल रीडिंग, तुमच्या नोट्स तयार करायच्या, रायटिंग अँड एव्हरी संडे फॉर रिव्हिजन. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास झाल्यानंतर आता जेव्हा परीक्षा येते, परीक्षा आल्यानंतर त्यावेळेस तुमचा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास कसा असला पाहिजे. तर मागच्या 3 ते 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून बघायच्या. पर्टिक्युलरली या चॅप्टरवर कोणते क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट चॅप्टर आहे, त्या फर्स्ट चॅप्टरवरचे मागच्या 3 प्रश्नपत्रिकेतून 10 क्वेश्चन निघाले. तर ते 10 क्वेश्चन्स लिहा.
अभ्यास जेव्हा परीक्षा आली त्यावेळेसचा सांगतोय मी अभ्यास. त्यावेळेस फॉर एक्झाम्पल हा एक क्वेश्चन आहे की एक्सप्लेन धिस लॉ. तर हा या परीक्षेमध्ये आला होता. तर हा जर क्वेश्चन आला तर मी कसा लिहील. तर त्यावेळेस एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास चालू असताना तो क्वेश्चन लिहायचा, आन्सर लिहायचा, क्वेश्चन लिहायचा, आन्सर लिहायचं. म्हणजे एक्झामच्या पूर्वी अभ्यास करायची वेळ नसते, ती वेळ असते योग्य डायरेक्शनने क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करणे. तिथपर्यंत जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तिथे तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि क्वेश्चन आन्सरसाठी तुम्हाला वेळच भेटणार नाही. त्यामुळे माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की तिथपर्यंत अभ्यास करा आणि परीक्षा जेव्हा जवळ आली, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी कसा करायचा, तर क्वेश्चन आन्सर्स, क्वेश्चन्स अगोदर बाजूला काढायचे आणि हा क्वेश्चन जर मला उद्या परीक्षेमध्ये आला तर मी कसा लिहील ते तुम्ही आन्सर तुम्ही स्वतः लिहा. आणि जेव्हा असे क्वेश्चन आन्सर्स तयार होतील, प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन्स तुमच्याकडे असतील आणि त्याचे आन्सर्ससुद्धा तुमच्याकडे असतील बिफोर गोईंग टू द एक्झाम. परीक्षेला जाण्याच्या आधी तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन असेल, कोणते क्वेश्चन्स ह्या चॅप्टर्सवर पडत आहेत आणि त्याचे आन्सर्स कसे असणार आहेत. बिलीव्ह मी मित्रांनो, 3 ते 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आणि त्याचे आन्सर जर तुमच्याकडे रेडी असतील तर तुम्हाला कुठलाच पेपर हार्ड जाणार नाही, कुठलाच पेपर हार्ड जाणार नाही म्हणतात. आणि अशा पद्धतीनं अभ्यास केल्यानंतर आपण जे डिझायर्ड गोल ठेवलेला आहे 90%च्या अबोव मार्क्स घेण्याचं, ते गोल तुम्हाला इझिली अचीव होईल. इझिली याच्यासाठी म्हणतोय की कारण आपण ठरवल्याप्रमाणे स्टडी प्लॅन आणि आपण केलेल्या टाईम मॅनेजमेंटनुसार जर अभ्यास केला आणि परीक्षा जवळ आल्यानंतर जो मी तुम्हाला सांगितला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जो स्टडी करायचा आहे, या सगळ्या जर गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या अकॉर्डिंग टू द प्लॅन, देन डेफिनेटली इट्स अ व्हेरी इझी टू अचीव युअर गोल. तुम्ही जो गोल डिसाईड केलेला आहे तो रिअली इट्स अचिवेबल. काही विद्यार्थी म्हणतात सर मला 60 ते 65% पडत आलेले आहेत, मी 90चं टार्गेट कसं ठेवू. टार्गेट ठेवून तर बघा. स्मॉल एम इज क्राईम असा APJ अब्दुल कलाम आपल्याला सांगून गेलेत. मोठी स्वप्ने बघा मित्रांनो. तुम्ही जर स्वप्न बघून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल, तो प्लॅन तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली कुठलंही स्वप्न अचीव करणं फार सोपं आहे. पण एकच गोष्ट आहे, तुम्हाला सवयी चांगल्या लावून घ्याव्या लागतील आणि प्लॅनिंगनुसार अभ्यास केला पाहिजे. रँडम डिसिजन बंद करा की चला आज आपण बोर होतं हे पुस्तक वाचूया, आज बोर होतं हे वाचूया, असं नसायला पाहिजे. प्लॅन तर असलाच पाहिजे आणि अभ्यास करत असताना कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट कन्सिस्टन्सी विल हेल्प यू. आणि ह्या सगळ्या गोष्टीनुसार प्लॅनिंगनुसार जर आपण अभ्यास करत गेलो तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सोपी आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे, आपल्या गुरुचं जे एक्सपिरियन्स असतं, जेही तुम्हाला टीच करत आहेत जोही सब्जेक्ट, तर त्यांचे त्या विषयामागे काही अनुभव असतात. बऱ्याच बॅचेस तुमच्यासारख्या त्यांच्या हाताखालून गेलेले असतात. तर गुरु आपला सांगत असताना त्या गोष्टी योग्य पद्धतीनं आत्मसात करण्याची गरज असते. त्या गोष्टी त्यांनी सांगितलेलं डायरेक्शन हे सगळं तुमच्यासाठी उपयोगाचं असतं. तर आपले जे गुरु सांगत असतात, मी पर्टिक्युलरली कोणत्याच सरांबद्दल बोलत नाही आहे, प्रत्येक गुरु ज्याच्याकडून तुम्ही काहीतरी ज्ञान घेत आहे, तर ते ज्ञान घेत असताना त्या गुरुबद्दल आदर असणं गरजेचं आहे. ते त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला व्हावा अशी एक माझी इच्छा आहे. त्याच्यामुळं आपले जे गुरु सांगत असतात त्या डायरेक्शनने आपण चालायला पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये आज आपण जे डिस्कस केलेले काही मुद्दे आहेत ते जर तुम्ही आत्मसात करत असाल तर नक्की एक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. I hope this video will help you to plan your study, to manage your times properly. अजून डिटेल क्लासमध्ये आपण सब्जेक्ट वाईज कसा आपण अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे, आणि त्या पर्टिक्युलरली सब्जेक्टच्या कोणत्या पॉईंटकडे जास्त फोकस केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी क्लासमध्ये आपण बोलूया, ठीक आहे. तर आजच एक गोल डिसाईड करा आणि तो गोल अचीव करण्यासाठी तुमच्या प्रवासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट टू एव्हरीवन.